Next topic आहे cell splitting and cell sectoring. Before studying this cell splitting and cell sectoring, we have to know about the umbrella cell concept. Now, what is umbrella cell concept? When we need to provide the signal or we need to perform the handoff mechanism. In that case, there are many more users, like there may be the vehicle, or there may be car, or there may be a pedestrian. Okay, so in that case, what happens when the heavy traffic is generated, means in a high traffic condition, what happens that sometimes pedestrian may not get the signal, or they never need a handoff. So in Okay, so in that case, what happens that we need to increase the micro cell, or sorry, the cell capacity. Okay, so overall cell capacity, because what happens that when you are using different cells located, or the when you are moving from one cell to another cell, you are connected to corresponding base station. If in that cell there is a heavy traffic, मॅम then in आवाज that case ब्रेक we होतो. have to perform. काय झालं? आवाज ब्रेक होतोय तुमचा. आता येतोय का? अम्ब्रेला सेल कन्सेप्ट बद्दल सांगत होते मी. अम्ब्रेला सेल कन्सेप्ट काय असतं की जनरली इनिशियली काय असेल, मी जे कन्सेप्ट सांगते सेल स्प्लिटिंग, इट इज ॲक्च्युअली द बेस्ड ऑफ अम्ब्रेला सेल कन्सेप्ट, वेअर एक सेल जो आहे त्या सेलला आपण काय केले, डिव्हाइड केलेले. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता समजा ह्या सेलमध्ये इथे काय करायचंय, मला हँड ओव्हर करायचंय. ठीक आहे, हँड ओव्हर मेकॅनिझम परफॉर्म करायचं आहे. तर ह्या सेलमध्ये किती नंबर ऑफ सेल्स आहेत, एक हा पूर्ण मेजर सेल आहे. ठीक आहे, हा मेजर सेल म्हणजे काय असतो तुमचा, ह्या एवढ्यासाठी, एवढ्या फक्त स्ट्रक्चरसाठी मी सांगते. हा मेजर सेल हा आहे तुमचा मॅक्रो सेल. ठीक आहे, त्याच्यामध्ये दोन छोटे छोटे स्मॉल सेल्स डिझाईन केलेले, 1 आणि 2, ते झाले मायक्रो सेल्स. ठीक आहे, सो ते ह्या प्रत्येक सेलला काय असतो, एक एक बेस स्टेशन अलोकेट केलेलं आहे. सो जेव्हा मी हँडओव्हर परफॉर्म करते, सो हँडओव्हर कसं होत आहे की बिटवीन वेन अ सबस्क्रायबर इज ट्राइंग टू मूव्ह फ्रॉम वन सेल टू अनदर सेल, मग मॅक्रो टू मायक्रोला मूव्ह होतोय, किंवा दुसऱ्या लोकेशनला जरी गेला इकडे इकडे, तरी पण काय होत आहे, तुमचा हँडओव्हर होत आहे. सो हँडओव्हर परफॉर्म करताना तुम्हाला काय करावं लागतं इथे, की जसं समजा मी इकडनं कन्सिडर केलं असतं, समजा हा स्टेशन हा कन्सिडर केला ऍज अ ए. ओके, आणि हा स्टेशन कन्सिडर केला ऍज अ बी, आणि सी कन्सिडर केला. ठीक आहे, इनिशियली मी काय केलं, परफॉर्म केलं, हँडओव्हर परफॉर्म केलं फ्रॉम ए टू बी. त्यावेळेस इथे एक बेस स्टेशन होता, इथे एक सिंगल बेस स्टेशन होता. सो त्यावेळेस काय झालं, हा कनेक्ट झाला इथल्या बेस स्टेशन सोबत. बट ह्या केसमध्ये काय होतंय तुमचं, की इथे काय केलं तुम्ही, बेस स्टेशन एकाच सेलमध्ये, एकाच मेजर सेलमध्ये किती बेस स्टेशन आले, इथे एक बेस स्टेशन आला, इथे एक बेस स्टेशन आला, आणि ह्या छोट्या सेलमध्ये पण एक बेस स्टेशन आला. म्हणजे टोटल किती झाले, 3 बेस स्टेशन आले. ठीक आहे, सो म्हणजेच आपण काय केलेलं आहे की विथ द हेल्प ऑफ दिस स्प्लिटिंग ऑफ सेल, वी आर इन्क्रीजिंग द ओव्हरऑल कपॅसिटी ऑफ द सेल. ठीक आहे, सो कपॅसिटी कशी इन्क्रीज केली, बाय डिवाइडिंग ईच सेल इंटू सम मल्टिपल स्मॉल सेल्स विथ वन ॲज अ मॅक्रो सेल विच सर्व्स दी ऑल सब सेल्स. ठीक आहे, हा सगळ्यांना काय करतो, सर्व करतो, प्लस इन्क्लुडिंग टू दॅट ईच सेल इज हॅव्हिंग इट्स ओन बेस स्टेशन. सो त्यावेळेस काय होतंय, सेलची कपॅसिटी काय झाली, इन्क्रीज झाली. सो याच्यामध्ये काय होणार आहे की सेलची जसं साईज रिड्यूस्ड होते, साईज रिड्यूस झाली म्हणजेच काय असतं की नॅचरली याची एकदम मायनर साईज आहे, बरोबर. मायनर साईज आहे म्हणजे त्याचा कव्हरेज एरिया काय एकदम मिनिमम असणार आहे. कव्हरेज एरिया जेव्हा मिनिमम असतो तेव्हा नॅचरली अँटेनाची हाईट काय होते, रिड्यूस्ड होते. सो अँटेना हाईट गेट रिड्यूस्ड बिकॉज द एरिया कव्हरिंग एरिया इज व्हेरी स्मॉल और व्हेरी नॅरोअर. सो इथे हाईट काय झाली, व्हेरी मिनिमम. या सेलसाठी काय राहणार आहे, थोडीशी जास्त राहणार आहे. कारण का, हा इथला सेल तर कव्हर करतोच आहे, जो मधला मिनी सेल आहे, प्लस बाहेरचा त्याचा कंटेंट पूर्ण लोकेशन कव्हर करतोय. म्हणजे ह्या सेलची काय झाली, ऍज कम्पेअर टू दिस सेल, द हाईट ऑफ अँटेना गोज ऑन.
ओके. तर काय झालंय, मी काय सांगितलं की हा छोटा सेल असल्यामुळे त्याचा कव्हरिंग एरिया काय असणार आहे, छोटा असणार. तर अँटेनाची हाईट काय झाली, रिड्यूस झाली जेव्हा हा सेल आपण कन्सिडर करतोय. ठीक आहे, सेकंड मोस्ट लार्जर सेल. सो ह्या केसमध्ये काय होतंय, ऍज कम्पेअर टू दिस वन, या बेस स्टेशनचा जो काय असेल हाईट, अँटेनाची हाईट असेल ती कम्पेअर टू ह्या याची हाईट काय असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. मग हाईट काय झाली, थोडी इन्क्रीज झाली. कोणाशी कम्पेअर केल्यानंतर, या छोट्या सेलशी कम्पेअर केल्यानंतर, इथल्या छोट्या सेलशी. त्यानंतर हा जो मेगा सेल घेतलाय मी किंवा मायक्रो सेल घेतलाय, तर मायक्रो सेलची हाईट परत काय होते, इन्क्रीज होते. म्हणजे इथे ऑब्झर्व काय होतंय की यू आर गोइंग टू इन्क्रीज दिस सेल कॅपॅसिटी बाय व्हेरिंग दी अँटेना हाईट अँड इव्हन बाय व्हेरिंग दी डिफरंट पॉवर लेवल्स. तर पॉवर लेवल कशावर डिपेंड असतात, हाईट ऑफ अँटेना. आणि हाईट ऑफ अँटेना कशावर डिपेंड असतो की त्याला किती एरिया कव्हर करावा लागतोय. जेवढा मॅक्झिमम एरिया कव्हर करावा लागणार आहे एखाद्या अँटेनाला, तेवढा त्याची पॉवर काय लागणार आहे, इन्क्रीज करावी लागते. नॅचरली त्याची हाईट पण काय होते, इन्क्रीज होत असते. सो ते लक्षात ठेवायचं. सो या केसमध्ये काय झालेलं आहे की आपण सेल्सला डिव्हाइड केल्यामुळे त्याची काय झाली, अँटेनाची हाईट पण रिड्यूस झाली, प्लस डिफरंट पॉवर लेवल्स पण काय झाल्या, चेंज झाल्या. सो स्मॉलर सेल्स ही जी कन्सेप्ट आहे की सेल विथ लो ट्रॅफिक आर कॉल्ड ॲज मायक्रो सेल्स. कारण लो ट्रॅफिक का म्हटलेलं आहे, बिकॉज त्याला कव्हरिंग एरिया काय झालेला आहे, मिनिमम झालेला आहे. आणि सेल विथ अ हाय ट्रॅफिक इज कॉल्ड ॲज मायक्रो सेल्स, और यू कॅन से द मायक्रो सेल विल ॲक्ट एज अ पेरेंट सेल फॉर दिस मायक्रो सेल. ठीक आहे. आणि हे सगळं जे आहे हे प्रत्येक सेल याच मॅनरने डिवाइड केलेलं राहील, आणि त्यावेळेस त्याचा पण एक मेजर सेल असणार आहे याच्या भोवती. सो तो पण काय असणार आहे, मायक्रो सेल असणार आहे. सो मायक्रो सेल विल वर्क्स ॲज अ पेरेंट सेल अँड the smaller cells are called as micro cell. And micro cell मध्ये कसं, there is a less traffic as compared to macro cells. So this method is called as umbrella cell concept, and in short it is also called as cell splitting concept. ठीक आहे. सो सेल स्प्लिटिंग मध्ये काय मिळते मग आपल्याला ऍडव्हान्टेजेस की वी आर डिवाइडिंग दी सेल इंटू नंबर ऑफ स्मॉल सेल्स. ओके. So thus we get combination of macro cells and micro cells. When we divide these cells into number of cells, there is a antenna height get reduced. Also means what we get, there is a variable antenna height plus variable power levels as per the requirement. Those cells which are having less traffic are called as micro cells, and those cells which are having larger traffic are called as macro cells. Okay. So generally macro cells are used where we have to cover a सिंगल विलेज एरिया किंवा रुरल एरियामध्ये आपण हा यूज केलेला असतो. सो रुरल एरियामध्ये काय असतं की एकच बेस स्टेशन प्लेस करून तो पूर्ण काय करतोय तिथल्या सिटी जो काही एरिया आहे, म्हणजे तालुका असेल किंवा खेडं जे असेल, विलेज एरिया असेल, तो विलेज एरिया कम्प्लीट काय होतो, कव्हर केला जातो. मग हा अशा ठिकाणी प्लेस केला जातो जिथे त्याची हाईट काय होऊ शकते, इन्क्रीज होऊ शकते. मग कशा कुठे प्लेस केलं जाऊ शकतं की थोडासा डोंगराचा भाग घेतला जातो किंवा टेकडीवरचा भाग घेतला जातो. जनरली जर तुम्ही खेड्यामध्ये गेले तर BSNL स्टेशन जे असतात ते थोडेसे अप्पर लेवलला प्लेस केलेले असतात. कारण मग काय होतं, जो काही त्याचा अँटेना आहे तो पण काय होतो, इन्क्रीज होतो, आणि तेवढा तो एरिया काय होतो, कव्हर केला जाऊ शकतो. सो हा मॅक्रो सेल्स कुठे प्लेस केले जातात, इट इज प्लेस्ड इन द रुरल एरियाज. बट डिसएडव्हान्टेज काय आहे, सिस्टीम कॉस्ट काय होते, इन्क्रीज होते. कशी काय इन्क्रीज होते, आपल्याला अँटेना हाईट इन्क्रीज करावी लागते, म्हणजे नॅचरली त्याला काय जो ओव्हरऑल मेंटेनन्स आहे, पॉवर रिक्वायरमेंट आहे ती इन्क्रीज होते. सो नॅचरली तुमचं काय होते, ओव्हरऑल कॉस्टिंग गोज ऑन इन्क्रीजिंग विथ दिस मॅक्रो सेल. सो आपण काय करतोय मग, आता मला एवढं शक्य नाही, हे ठीक आहे, हे खेड्यापुरता मर्यादित झालं, एका टॉवरने कम्प्लीट झालं. पण ज्यावेळेस सिटी येत आहे, सिटीमध्ये काय असतं की खूप गजबज असते, म्हणजे बिल्डिंग्स असतात, रूप्स, मोठे मोठे टॉवर्स असतात, आणि त्यानंतर बाकीचं काही डोंगर वगैरे ते पण असतात. मग प्रत्येक वेळी एका सिंगल टॉवरने सिग्नल ट्रान्समिट करणं इट इज नॉट फिजिबल. ठीक आहे. सो व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू परफॉर्म अ सेल डिवाइडिंग concept, means cell splitting concept. So each cell will divided into number of small cells, and such a small cells are refer at the city level or micro cell. Okay. So where each area is divided into some smaller area with a smaller radius, so that it can cover each and every section of that city. ठीक आहे. सो प्रत्येक सिटी कव्हर होते, प्लस each and every antenna हाईट गोज ऑन रिड्युस्ड. हाईट काय झाली, रिड्यूस झाली, जे आपल्याला इकडे रुरल एरियामध्ये करावी लागत होती ती कन्सेप्ट नाही. सो पॉवर रिड्यूस पण झालेली. सो इथे काय झालंय, कपॅसिटी इम्प्रूव्ह झालेली. सो सेल्स कपॅसिटी गोज ऑन इन्क्रीजिंग. ठीक आहे. प्लस
एक सेल नंबर ऑफ सेल मध्ये डिवाइड झाल्यामुळे काय झालेलं आहे की आपल्याला अँटेना हाईट पण काय झाली, रिड्यूस झाली, प्लस पॉवर रिड्यूस झाली, आणि फ्रिक्वेन्सी काय केली आपल्याला डिवाइड करता आली. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी युटिलायझेशन डिवाइड करता आलं म्हणजेच काय झालं, फ्रिक्वेन्सी रियूज कॅन बी प्रेफरेबल. मी मागे सांगितलं होतं, जर एखादा सेल अवे होतोय म्हणजे एका डिस्टन्स पर्यंत जात असेल, एक सेल इथे प्रेझेंट आहे आणि एक सेल इकडे प्रेझेंट आहे, सो याला जी फ्रिक्वेन्सी अलोकेट केलेली तीच आपण याला अलोकेट करू शकतो. सो दॅट याच्यामध्ये जो काही स्पेशल डिस्टन्स आहे याच्याने काय होतं की या दोन्ही फ्रिक्वेन्सी इंटरफेअर होत नाही. सो देर इज नो पॉसिबिलिटी ऑफ ऍडजस्टंट चॅनल इंटरफेरन्स, बट there is a possibility of co-channel interference in case of cell splitting. हा पॉइंट लक्षात ठेवायचा. adjacent channel interference होणार नाही बिकॉज आपण फ्रिक्वेन्सी रियूज फॅक्टर इथे प्रेफर करतोय. फ्रिक्वेन्सी रियूज मीन्स whatever the frequency allocated to one cell is allocated to another cell which is away from the first cell. ठीक आहे, अपार्ट फ्रॉम दी फर्स्ट सेल. सो त्याला ती आपण परत रियुटिलाइज करू शकतो. पण को चॅनल इंटरफेरन्स मे बी पॉसिबल. को चॅनल इंटरफेरन्स का पॉसिबल आहे, बिकॉज मी सांगितलं को चॅनल इज नथिंग बट वेन देर आर क्लोजली स्पेस चॅनल्स आर प्रेझेंट और दी सेल्स आर प्रेझेंट. इन दॅट केस देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ मिक्सिंग ऑफ सिग्नल्स और मिक्सिंग ऑफ फ्रिक्वेन्सी. सो को चॅनल इंटरफेरन्स या केसमध्ये पॉसिबल होऊ शकतं. प्लस आपल्याला जे काही आहे इथे नॅचरली सिटी एरिया आहे म्हणजे काय की प्रत्येक छोट्या छोट्या एरियामध्ये आपण कव्हर केलेले आहे सिग्नल्स जे आहे डिवाइड केलेले आहे. सो म्हणजेच काय, हे कधी होतं ज्यावेळेस तिथली ट्रॅफिक इन्क्रीज होत असते. ठीक आहे, सो आपण ही एक सेल एका याच्यामध्ये डिवाइड केलेलं, नंबर ऑफ सेल्समध्ये छोट्या छोट्या सेल्समध्ये डिवाइड केलंय. सो हँडओव्हर काय होणार आहे, फास्ट होणार आहे. कारण का, स्पेस फार कमी आहे की इकडनं इकडे पास झाल्यानंतर लगेच हँडओव्हर होईल, इकडनं इकडे पास झाले की लगेच हँडओव्हर होईल. म्हणजे त्याच सेलमध्ये नंबर ऑफ टाइम्स काय होऊ शकतं, हँडओव्हर होऊ शकतं. सो हँडओव्हर रिक्वायर्स मेनी मोर टाइम्स और नंबर ऑफ टाइम्स हँडओव्हर विल गोज ऑन इन्क्रीजिंग. म्हणजेच MSC वरचं बर्डन काय होतंय, इन्क्रीज होतंय. सो विच इज अनदर ड्रॉबॅक ऑफ दिस सेल स्प्लिटिंग टेक्निक विथ दी मायक्रोसेल. ठीक आहे, पहिला ड्रॉबॅक काय होता की को चॅनल इंटरफेरन्स इज पॉसिबल इन केस ऑफ सेल स्प्लिटिंग. ऑल्सो due to large number of handovers, the burden on MSC goes on increasing. These are the basic two disadvantages, but the advantages of cell splitting is what? Overall cost get reduced because we need reduced antenna and reduced power. Okay, also there is no possibility of adjacent channel interference. Also it improves the channel capacity and it improves the frequency reuse factor. Okay, so हे तीन ते चार काय झाले त्याचे ऍडव्हान्टेजेस झाले. याच्यामध्ये पण आता हा झाला मायक्रोसेल, आणि मायक्रोसेल जे आहे प्रत्येकाला त्याचं बेस स्टेशन आहे, इंडिव्हिज्युअल बेस स्टेशन असतो प्रत्येकाला. पण आपण असे पण हे करू शकतो की बिल्डिंग पुरता मर्यादित किंवा ऑफिस पुरता मर्यादित ज्यावेळेस आपण नेटवर्क घेतोय, सो तो त्याचा काय झाला, एरिया झाला. सो तो एरिया आपण काय अजून करू शकतो ऍज अ पिकोसेल. ठीक आहे, पिकोसेल मीन्स व्हॉट, एक जनरल तुमचा एअरपोर्टचा असेल, एअरपोर्टची जी नेटवर्क कनेक्टिव्हिटी असेल किंवा स्टेशनची असेल किंवा स्टँडवरची असेल किंवा एखाद्या बिल्डिंगची असेल. सो ज्यावेळेस त्या एरियामध्ये तुम्ही किंवा एकदम स्मॉल एरियामध्ये कव्हर करताय नेटवर्क, सो त्याला म्हणतो आपण पिको सेल्स. ठीक आहे, त्यानंतर अजून छोट्या सेल्समध्ये कन्वर्ट होतं जेव्हा एखाद्या पूर्ण घरापुरता म्हणजे सिंगल माझा हाऊस आहे त्यापुरता मी माझं नेटवर्क कनेक्शन घेतलेलं आहे, इंटरनेट कनेक्शन घेतलेलं, सो त्या केसमध्ये त्याला फेमटोसेल म्हटलं जातं. सो ऍडव्हान्टेजेस काय होत आहे की माझ्यापुरता मर्यादित असल्यामुळे माझ्याकडे ट्रॅफिक काय असणार आहे, लिमिटेड राहणार आहे. मीच फक्त यूज करणार आहे इंटरनेट किंवा मीच फक्त त्या डेटा ऍक्सेस करणार आहे. सो इन दॅट केस स्पीड काय होणार, नॅचरली इन्क्रीज होणार आणि कॉस्टिंग पण काय होते, रिड्यूस्ड होते. सो फास्टर डेटा रेट इज अवेलेबल विथ दी फेमटोसेल्स अँड पिकोसेल्स. ठीक आहे, so this was all about the cell splitting. Cell splitting is nothing but where the cell is divided into number of small cells and which are called as microcells, and the major cell is called as macrocell, which acts like a parent cell for the microcell. So where there is high traffic, then in that case we prefer macrocell, and when low traffic case we prefer microcells. In this cell splitting, each cell is having its own base station, hence the cell capacity goes on increasing, the first point. Also the antenna height get reduced and overall power requirement get reduced. These are the basic advantages of cell splitting, but the disadvantages are there is a possibility of co-channel interference. Okay,
and there is we need large number of handovers due to small cell section. Okay, so large number of handovers makes the burden on MSC. Clear? Cell splitting concept clear झाली? मॅम एकदा मायक्रो आणि मॅक्रोची सिम्पल डेफिनेशन सांगा ना मला. मॅक्रो सेलची सिंपल डेफिनेशन म्हणजे काय की कॉन्सेप्ट काय आहे की हा मेजर सेल आहे. ठीक आहे, ह्या सेलला काय केलं मी डिव्हाइड केलं छोट्या छोट्या सेलमध्ये. सो ज्याला डिव्हाइड करतोय तो झाला मॅक्रो सेल आणि जे डिव्हाइड केलेले सेल्स आहे म्हणजे ज्याच्या कन्वर्ट केले आपण हे एरियामध्ये ते झाले मायक्रो सेल्स. ठीक आहे. ओके मॅम, थँक्यू. सो जो पोर्शन सेलचा डिव्हाइड केलेला असतो किंवा जे काही डिव्हाइड केलेलं आहे त्याला आपण म्हणतो मॅक्रो सेल. ठीक आहे, लार्ज सेल called as macro cell and small cell is called as micro cell. Next topic is cell sectoring. सो सेल सेक्टरिंग किंवा आता सेल स्प्लिटिंग आपण बघितलं. सेल स्प्लिटिंग मध्ये काय केलं होतं की इथे दिसते बघा, हा पूर्ण एक सेल आहे. हा जो आहे हा दिसतोय हा आउटर पोर्शन वाला हा झाला त्याचा मॅक्रो सेल आणि त्याला तुम्ही कशा डिवाइड केले 3 मायक्रो सेल मध्ये सी, ई आणि जी हे झाले त्याचे मायक्रो सेल्स. पण याच्यामध्ये प्रॉब्लेम काय सांगितलं होतं मी, देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ को चॅनल इंटरफेरन्स. सो ते अवॉइड करण्यासाठी आय एम गोइंग टू रेफर अ सेल सेक्टरिंग कॉन्सेप्ट. ठीक आहे, सो आयदर तुम्ही सेल स्प्लिटिंग यूज करू शकता किंवा सेल सेक्टरिंग यूज करू शकता. सो ऑलमोस्ट जो हा एरिया आहे हा फक्त इन्स्टेड ऑफ डिवाइडिंग इंटू 3 सेल्स म्हणजे प्रत्येक एका सेलमध्ये डिवाइड करण्यापेक्षा मी त्याला काय करणार आहे सेक्टर्स मध्ये डिवाइड करणार आहे. सेक्टर्स मध्ये डिवाइड करणार म्हणजे काय की सेल स्प्लिटिंग न करता त्या एका सेलला 3 एरियामध्ये कन्वर्ट करेल. ठीक आहे, सो हा पुन्हा एक सेल होता. आधी काय व्हायचं प्रत्येक याच्यामध्ये एक सब सेल जनरेट केला जायचा. ठीक आहे, आता तसं नाही केलंय. जो मेजर सेल आहे त्यालाच फक्त आपण काय केलं डिवाइड केलं. जेव्हा तुम्ही 120 डिग्री हा पूर्ण जो आहे 120 डिग्री सेक्टरिंग करताय त्यावेळेस त्याचं किती 3 सेक्शन्स फॉर्म होता. म्हणजे 360 डिग्रीचा तुमचा हा हेक्झागॉन असतो. 360 डिग्रीला डिवाइड बाय 3 केलं तर किती झाला तो 120 डिग्रीचा सेल झाला. म्हणजे प्रत्येक त्याचा एक अँगल कितीचा झाला 120 डिग्रीचा. सो हा 120 हा 120 आणि हा 120 डिग्री अँगल. ठीक आहे, जेव्हा तुम्ही 60 डिग्री मध्ये कन्वर्ट करताय तिथे किती फॉर्म होतील 6 फॉर्म होतील. सो अँगल्स जे आहेत ते चेंज होतात. सो हे 6 अँगल्स फॉर्म झालेले आहेत. ठीक आहे, सो सेक्टरिंगचा बेनिफिट काय आहे की हिअर आपली जी मेन इनिशियल सेल होता त्या सेलची रेडियस फिक्स आहे. ती किती आहे आर आहे. ठीक आहे, फक्त आपण काय केलेलं त्या डायमीटरला डिवाइड केलेलं आहे प्रत्येक एरियामध्ये. सो बाय कीपिंग दी रेडियस सेम डिक्रीज दी रियूज रेशो. को चॅनल रियूज रेशो कसा की इथे काय व्हायचं की क्लोजली स्पेस सेलमुळे को चॅनल इंटरफेरन्स व्हायचं. सो ते अवॉइड करण्यासाठी काय केलं की इन्स्टेड ऑफ डिव्हाइडिंग इंटू द number of cells we just divide the divide the main cell into number of सेक्टर्स. ओके, सो सेक्टर्स मध्ये कन्वर्ट केलेलं आहे म्हणजे इथे को चॅनल इंटरफेरन्स होण्याचे चान्सेस काय झाले रिड्यूस झाले जे आपल्याला सेल स्प्लिटिंग मध्ये मिळत होते. इथे कुठलाही चॅनल नाहीये नियर अबाउट म्हणजे या एका मेजर सेल मध्ये कुठलाही छोटा सेल नसल्यामुळे इथे को चॅनल इंटरफेरन्स अवॉइड केलं जातं. प्लस जर इथे काय होत होतं की साईज ऑफ क्लस्टर इन्क्रीज होत होती. इथे काय होत होतं 1 2 3 4 परत हे बाकीचे सेल्स असं टोटल किती
सेल्स काय होत होते, इन्क्रीज होत होते जस्ट बिकॉज ऑफ सेल स्प्लिटिंग. नंबर ऑफ सेल्स इन्क्रीज झाले म्हणजेच काय होतं, साईज ऑफ क्लस्टर गोज ऑन इन्क्रीजिंग बिकॉज क्लस्टर इज डिफाइंड ॲज ग्रुप ऑफ सेल्स और नंबर ऑफ सेल्स प्रेझेंट इन अ पर्टिक्युलर एरिया, टोटल नंबर ऑफ सेल्स. मग ते 7 सेल असेल तर क्लस्टरची साईज किती झाली, 7 झाली. 8 सेल असेल तर क्लस्टरची साईज किती झाली, 8 झाली. जर आपण नंबर ऑफ सेलमध्ये डिवाइड केलंय एका सेलला तर म्हणजेच ती क्लस्टरची साईज काय होते, इन्क्रीज होते. सो ती पण आपण ह्या केसमध्ये काय केली, अवॉइड केली बिकॉज वी आर नॉट डिवाइडिंग दी सेल इंटू स्मॉल सेल बट वी जस्ट डिवाइड दी सेल इंटू सम सेक्टर फॉर्मॅट. ठीक आहे. सो सेलची फिक्स झालेला आहे, सेल तर चेंज नाही होते, नंबर ऑफ सेल्स काय राहिले, फिक्स राहिले, फक्त त्या सेलला आपण काय केलं, सेक्टर्स मध्ये कन्वर्ट केलं. सो हा एक बेनिफिट आहे की साइज ऑफ क्लस्टर रिमेन्स सेम or you can say it is reduced as compared to cell splitting concept. So in this case याच्यामध्ये आपण instead of using directional antenna we are preferring the omnidirectional antenna. सिंगल एक अँटेना असणार आहे, तो अँटेना काय कव्हर करतोय, ऑल दिस एरिया. म्हणजे याच्यासाठी काय, जसं मगाशी होतं की प्रत्येक सेलसाठी एक त्याचा बेस स्टेशन होता, तसा इथे काय होणार आहे, एकच बेस स्टेशन आहे, तोच काय करतोय, प्रत्येक एरिया कव्हर करतोय. सो ओमनी डायरेक्शनल अँटेना इज प्रेफर्ड ओव्हर हियर. सो आणि याच्यामध्ये काय होतं, आपण डायरेक्शनल अँटेना यूज करतो. डायरेक्शनल अँटेना का, त्याने तेवढा फक्त एवढाच एरिया कव्हर केला पाहिजे, इतकाच त्याचा एरिया, आणि प्रत्येक सेलसाठी स्वतःचे त्याचे सेपरेट बेस स्टेशन होते. इथे काय राहणार आहे, सिंगल बेस स्टेशन राहणार आहे. सो हाच फक्त काय आहे, डिफरन्स आहे बिटवीन युअर सेल स्प्लिटिंग अँड सेल सेक्टरिंग. So generally cell sectoring is used to reduce co-channel interference which was present in the cell splitting concept. Also, it reduces the it improves the channel capacity which is even improved in the cell splitting concept, but it reduces the cluster size. ठीक आहे, cluster size काय झाली इथे, reduce झाली आहे, and cell can be divided into 120-degree sector or 60-degree sectors. आणि सेल स्प्लिटिंग मध्ये काय केलं होतं आपण, इट कॅन बी डिवाइडेड इंटू सम मायक्रोसेल, पिकोसेल और फेम्टोसेल ॲज पर दी रिक्वायरमेंट. सेल इज डिवाइडेड इंटू स्मॉल सेल्स. सो ॲडव्हान्टेजेस काय येणार, मेन त्याचा की को चॅनल इंटरफेरन्स रिड्यूस झालाय, क्लस्टरची साईज रिड्यूस झालेली आहे विथ द हेल्प ऑफ दिस, अँड हेन्स सिग्नल टू इंटरफेरन्स रेशो गेट इम्प्रूव्ड. कारण का, ऍडजसंट चॅनल इंटरफेरन्स तर ऑलरेडी अवॉइड होता, आता काय झालंय, सेक्टरिंगमुळे को चॅनल इंटरफेरन्स पण कम्प्लिटली काय झाला, इलिमिनेट झाला. हेन्स signal to interference ratio get improved with the help of this sectoring technique. So समजलं. मॅम क्लस्टर रिड्यूस होतोय की त्याची साईज चेंज होत नाहीये? क्लस्टर रिड्यूस होते. क्लस्टर रिड्यूस का म्हटलेलं आहे की समजा आता हा ओरिजिनल आहे, ठीक आहे, समजा एवढंच पोर्शन घेऊ, हा जो ब्लॅक पोर्शननी इंडिकेट केलेला, सो किती नंबर ऑफ प्रेझेंट आहे, हा एक क्लस्टर अजून करू आपण. ठीक आहे. सो हा किती आहे, सेल्स ABCDEFG म्हणजे किती झाले, 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. 7चा काय झाला, हा क्लस्टरची साईज झालेली, बरोबर आहे ना. ही किती झाली, क्लस्टरची साईज 7 सेल्सची. आता तोच एरिया आपण इथे घेतला, ऑलरेडी किती होते, 7 प्लस किती झाले, 3, किती झाले टोटल, 10. सो म्हणजे इथे क्लस्टरची साईज काय झाली, इन्क्रीज झाली, आणि इथे क्लस्टरची साईज काय झाली, रिड्यूस झाली. कळालं. 10 कसे आले, हा मधला एक सेल पूर्ण तो तर कन्सिडर होतोच कारण तो मॅक्रो सेल आहे. ठीक आहे. परत इथले मध्ये किती डिवाइड केले, 2 3 4. ठीक आहे. हा पूर्ण व्हाईट जो पोर्शन दिसतो त्याच्या बाजूला तो पण एक सेल आहे तुमचा. सो 1 2 3 4, हे 5 6 7 8 9 10. क्लिअर. सो किती झाली क्लस्टरची साईज, 10. ओके. बरं, अजून काही डाऊट. नो मॅम. ओके.
दोन छोटेसे पॉइंट राहिले ते पण आपण कव्हर करू, म्हणजे मग आपला हा युनिट कम्प्लीट होतो आणि फक्त न्यूमेरिकल्स बाकी राहते.